मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 17 ऑगस्टचा आहे आणि तिसरी शिफ्ट आहे. ओके, या ठिकाणी आपण मॅथवाला जो पोर्शन आहे मॅथवाला तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके, क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणत आहे की अजयला 30 किलोमीटर अंतर कापण्यासाठी महेशपेक्षा 2 तास जास्त लागतात. ओके, महेशपेक्षा 2 तास जास्त लागत आहेत. जर अजयने वेग दुप्पट केला तर त्याला महेशपेक्षा 1 तास कमी लागत आहे. तर अजयचा वेग या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. ओके, तर बघा टाईम बरोबर काय होतं, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, टाईम मिळतं. ओके, तर बघा टोटल डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, डिस्टन्स आहे 30 आहे. ओके, आता बघा जर आपण नंबरवर नंबर लाईनवर जर आपण टाईम जर बघितलं, बघा याला किती तास लागत आहेत, 2 तास जास्त लागत आहेत. ओके, 2 तास जनरली जास्त लागत आहेत, पण त्याने स्पीड जर वाढवलं तर काय होतं, स्पीड वाढवलं दुप्पट केलं तर 1 तास काय लागत आहे, कमी लागत आहे. 1 तास कमी लागत आहे, मायनस म्हणजेच टोटल कितीचा फरक आहे, 3 तासाचा फरक आहे ना. बघा जर त्याने दुप्पट केलं, ओके दुप्पट केलं 2 1 घेतो आम्ही अजयने 2 याची स्पीड केलं त्याने. ओके, तर त्याला किती टाईम लागत आहे, टोटल 3 तास लागत आहे. ओके, 3 तास लागत आहे म्हणजेच काय होईल, 3 जर इकडे नेलं आणि ए इकडे नेलं तर काय होईल, 30 अपॉन किती होतील, 6 होतील ना, 3 दुणे 6 बरोबर काय मिळेल तुम्हाला, ए मिळेल, म्हणजे याची स्पीड मिळेल. ओके, म्हणजेच किती होईल, 6 पंजे. ओके, म्हणजेच 5 म्हणजेच काय होईल, 5 किलोमीटर पर आवर काय मिळेल, याची स्पीड मिळेल ना, अजयची स्पीड या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ओके, तुमचं जे पहिलं ऑप्शन राहील ते या ठिकाणी बरोबर असेल. बघा मित्रांनो, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कसं सॉल्व करू शकता. बघा टोटल डिस्टन्स आहे आपल्याकडे 30 आहे, हा अजय आहे आणि अजयला किती जास्त लागत आहे, 2 तास जास्त लागत आहे कुणापेक्षा, महेशपेक्षा. टोटल डिस्टन्स अपॉन महेश. ठीक आहे, तुम्ही याला एक समीकरण 1 द्या. ओके, दुसरा समीकरण तुमच्याकडे बनेल, बघा हा अजयची स्पीड जर तुम्ही 2 केली म्हणजे डबल केली तर काय होईल, जो महेश आहे त्याच्या महेशपेक्षा किती 1 तास कमी लागत आहे. हा झाला दुसरा समीकरण. ओके, या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केले, ओके वजाबाकी केले तर तुम्हाला काय मिळेल, तुमचे अजयची काय मिळेल, स्पीड मिळेल, वेग मिळेल. पण बघा आपण या पद्धतीने जर सॉल्व केलं तर या पद्धतीने लवकर होत आहे, त्यामुळे आपण ही पद्धत यूज करणार. ओके, तुम्ही जाऊ शकता या पद्धतीनं. ओके, म्हणून तुमचं जे पहिला ऑप्शन राहील ते 5 किलोमीटर पर आवर अजयचा वेग बरोबर असेल. बघा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल विचारलेलं आहे, बघा बी सी, त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी एच आणि एल. ओके, बघा या ठिकाणी किती येत आहे, फरक +1चा फरक आहे. त्यानंतर इथे जर बघितलं तर +4चा फरक आहे. जर आपण इथं +2चा घेतलं आणि या ठिकाणी +3चा घेतलं तर हा एक सिक्वेन्स बनत आहे, त्यामुळे इथं काय येईल, ई येईल. ओके, त्यानंतर बघा 4 8, त्यानंतर 96 आहे इकडे, इथं क्वेश्चन मार्क आहे. ओके, बघा 4 × 2 जर केलं तर 8 येतं, 8 × 2 जर केलं, सॉरी 3 करू आपण, तर किती येईल, 24 येईल या ठिकाणी. आणि 24 × 4 जर केलं तर काय होईल, 96 येईल ना. आणि 96 × 5 जर केलं तर काय येईल या ठिकाणी, 480 येईल, म्हणजेच आपला बरोबर येत आहे. ओके, इक्वेशन हा जो लॉजिक आहे आपला, हा लॉजिक काय येत आहे, बरोबर येत आहे. ओके, त्यामुळे आपण × 2 × 3 × 4 आणि × 5 घेणार. ओके, 24 या ठिकाणी आलं, 24 बघा दोन्ही ऑप्शनमध्ये 24 आहे, हे तर ऑप्शन तुमचे कटले. ओके, त्यानंतर बघा एम आणि 8मध्ये कितीचा फरक आहे, +7चा. त्यानंतर बघा एच आणि ओमध्ये कितीचा फरक आहे, +7चा, म्हणजेच हा फरक कितीचा राहील, 7चा फरक राहील. ओके, तर टी नंतर 7 जर केलं तर काय येईल, टी नंतर +7 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, ए मिळेल. ओके, म्हणून तुमचं दुसरं ऑप्शन जे राहील ते बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, चक्रवाढ व्याजाच्या विशिष्ट दराने 3 आणि 2 वर्षानंतर नियत मुदलाच्या रकमा 21 आणि 20च्या गुणोत्तरात आहेत. ओके, तर व्याजदर आपल्याला काढायचा आहे. बघा या ठिकाणी जर मी 2 ठेवलं असतं आणि इथं पण 2 असतं तर मुदलाच्या रकमा किती झाल्या असत्या, 20ला 20 झाल्या असत्या ना. तर बघा हा जो 3 वर्ष म्हणजेच काय, या ठिकाणी 1 वर्ष जास्त आहे. ओके, आणि या 1 वर्षाचा जास्त आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी बघा इथं 1 वर्ष जास्त आहे, म्हणजे 1 वर्षाचा व्याजदर किती वाढत आहे, 1ने वाढत आहे. ओके, 1ने वाढत आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 20वर किती वाढत आहे, 1 वाढत आहे, म्हणजेच 100वर किती, बघा 20 5 किती होतात, 20 5 100. ओके, म्हणजेच तुमचा रेट काय राहील, 5% राहील. ओके, दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एक ट्रेन इंदूरहून दिल्लीसाठी 60 किलोमीटर स्पीडनं निघाली आहे.
सकाळी 11 वाजता निघत आहे आणि बी ट्रेन इंदूरहूनच दिल्लीसाठी म्हणजे सेम मार्ग आहे त्याच मार्गाने किती 72च्या स्पीडने निघाली आहे दुपारी 2 वाजता. तर या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील असं या ठिकाणी विचारलं आहे. बघा टाईमचं फॉर्म्युला काय, टाईम म्हणजेच टोटल डिस्टन्स अपॉन काय स्पीड आहे म्हणजेच काय निघेल तुमचं टाईम निघेल. तर बघा आपल्याला किती वाजता भेटतील हे या ठिकाणी काढायचं आहे आणि आपल्याला काय टाईम काढायचा आहे या ठिकाणी म्हणजेच किती तासानंतर ते त्या ठिकाणी भेटतील. तर बघा टोटल डिस्टन्स किती आहे तुमचा, बघा 60 किलोमीटरची स्पीड आहे आणि दुसरी ट्रेन निघेपर्यंत हा किती चालला असेल, पहिला ट्रेनवाला ट्रेन किती चालली असेल 2 वाजतापर्यंत म्हणजेच बघा 11 ते 2 कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. तर 3 तासात 60च्या स्पीडनं किती चालला हा 180 चालला. ओके, आता सेम डिस्टन्स आहे, दोन्ही मार्ग एकच आहे, त्यामुळे काय होईल यांच्या स्पीडची वजाबाकी होईल. स्पीडची वजाबाकी म्हणजे 60 आणि 72, 72 मायनस 60 किती होईल 12 होईल ना. बघा 12 15 180. ओके, म्हणजे टोटल तास किती लागतील 15 तास लागतील. ओके, तर जर तुम्ही गणना केली 2 नंतर 15 तास म्हणजेच काय येईल तुमचं दुसऱ्या दिवशी काय येईल 5 वाजता. ओके, म्हणजेच तिसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, जर दिवसातील 7 तास काम करून 16 पुरुष 48 दिवसात एका शेताची नांगरणी करू शकतात. ओके, तर 12 तास काम करून 14 पुरुष त्या शेतीची किती दिवसात नांगरणी करतील असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, बघा काय तुम्हाला या ठिकाणी किती, जर दिवसातील 7 तास काम करून 16 पुरुष 48 दिवसात एक शेताची नांगरणी करू शकतात. ओके, तर बघा 12 तास काम करून 12 तास काम करून 14 पुरुष त्या शेताची किती दिवसात नांगरणी करतील असं क्वेश्चन विचारलेलं आहे. ओके, तर बघा 7 2 14 12 3 48 12 4 48 12 4 48 त्यानंतर बघा 8 येईल आणि 8 4 किती होते 32. ओके, म्हणजे तुम्हाला टोटल दिवस किती लागतील 32 दिवस. ओके, चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन मागच्या ठिकाणी काय येईल विचारलं आहे. ओके, बघा 17 3 आणि 12 मायनस म्हणजे काय होते, मायनस म्हणजे आहे गुणाकार. ओके, त्यानंतर बघा प्लस म्हणजे काय, प्लस म्हणजेच मायनस असेल मायनस. बघा 17 3 किती होतात 51 होतात, 51 मायनस 12. ओके, 51 मायनस 12 किती येत आहे तुमचं 3 9. ओके, 39 तुमचा आन्सर येत आहे. तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, क्वेश्चन मागच्या ठिकाणी काय येईल हा विचारलेला आहे. बघा 36 आणि 64 यामध्ये कितीचा फरक आहे 28चा फरक आहे. त्यानंतर 64 आणि 100 यामध्ये कितीचा फरक आहे 36चा फरक आहे. त्यानंतर 100 आणि 44चा फरक आहे. त्यानंतर 44 आणि 96 कितीचा फरक आहे या ठिकाणी आहे 52चा फरक, 52चा फरक. ओके, बघा या ठिकाणी काय होत आहे 8चा फरक या ठिकाणी येत आहे. त्यानंतर या ठिकाणी पण 8चा फरक आहे, या ठिकाणी पण 8चा फरक आहे. ओके, इथे जर 8चा फरक घेतला आपण तर किती येईल 60 येईल, म्हणजे या ठिकाणी किती 60ने वाढ होईल. या ठिकाणी जर 60ने वाढ केली प्लस 60 केलं तर किती उत्तर येईल तुमचं 256. ओके, पहिलं जे ऑप्शन राहील तुमच्या या ठिकाणी ते बरोबर असेल. ओके, काय म्हणत आहे, एका कारच्या पथमापीचे वाचन, पथमापी म्हणजे या ठिकाणी काय होतं तुमचा मीटर गाडीचे. ओके, कारचे मीटरचे वाचन केल्यास सुरुवातीस किती होता 12,000 किलोमीटर होता आणि शेवटी किती 13,080 किलोमीटर होता. ओके, तर जर प्रवासाला 4 तास लागले असतील तर कारचा सरासरी वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. बघा काय होतं टोटल डिस्टन्स अपॉन काय होईल या ठिकाणी टाईम होईल ना. तुम्हाला काय मिळेल टोटल डिस्टन्स अपॉन टाईम, तुम्हाला काय मिळेल स्पीड मिळेल. ओके, स्पीड या ठिकाणी मिळेल. टोटल डिस्टन्स जर केलं आणि त्याला भागलं टाईमने तर काय मिळेल तुम्हाला टोटल स्पीड मिळेल. तर बघा या ठिकाणी डिस्टन्स किती आहे, बघा किती होती आधी रीडिंग 12,000 होती आणि नंतर किती 13,080 होती, म्हणजेच कितीचा फरक आहे 1,080चा फरक आहे ना. म्हणजे टोटल किती चालला तो 1,080 चालला. ओके, 1,080 या ठिकाणी चालला आणि किती वेळेत चालला तो 4 तासात. 4 तासात चालला म्हणजे 1 तास म्हणजे किती होतं 3600 होते ना. बघा आपल्याला कशामध्ये काढायचं आहे मीटर बाय सेकंदमध्ये आपल्याला आन्सर काढायचा. ओके, हा टोटल किलोमीटर आहे 1,080 किलोमीटर. जर याला मीटरमध्ये केलं तर काय होईल आपल्याला या ठिकाणी 3 शून्य द्यावं लागेल, म्हणजेच होईल एवढे आपल्याकडे मीटर मिळाले. ओके, त्यानंतर बघा 4 तास लागत आहे, 1 तास म्हणजे 3600 होते, तर 4 तास म्हणजे किती सेकंद होतात 1 तास म्हणजे 3600 सेकंद होतात. तर 4 तास म्हणजे आपल्याला या ठिकाणी इंटू करायचे 4. ओके, बघा 2 शून्य कटले. त्यानंतर बघा 36 3 108 होतात. ओके, म्हणजे आपल्याकडे काय उरलं 300
अपॉन 4 उरलं. बघा 4 7 28 आणि उरलं 20 म्हणजे 4 पंचे 20. म्हणजे आपल्याला किती मिळालं? 75 मीटर पर सेकंद. ओके, 75 मीटर पर सेकंद मिळालं. तर बघा 75 मीटर पर सेकंद, चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी काय असेल? बरोबर असेल. नेक्स्ट बघा, त्रिकांमध्ये व्यक्त केलेल्या साधर्म्याशी संबंध असलेला उत्तमरित्या दर्शवणारे त्रिक निवडा म्हणत आहे ऑप्शनमधून. ओके, बघा या ठिकाणी टी आणि क्यूमध्ये जर फरक बघितला आपण तर कितीचा फरक येईल? -3चा येईल. त्यानंतर क्यू आणि ओमध्ये जर फरक बघितलं तर या ठिकाणी -2चा फरक येईल. ओके, -3 -2चा फरक चालत आहे. तर बघा यामध्ये जर बघितलं आपण झेड आणि डब्ल्यू तर यामध्ये कितीचा फरक आहे? -3चा फरक आहे. त्यामुळे हा या ठिकाणी येणार नाही. आपल्याला काय पाहिजे? -2 पाहिजे. त्यानंतर बघा एम आणि आरमध्ये जर फरक बघितलं तर या ठिकाणी -5चा फरक आहे. आपल्याला -3चा फरक पाहिजे. ओके, हाही नाही होणार. या ठिकाणी बघा वाय आणि ए यामध्ये -2चा फरक आहे. आपल्याला -3चा फरक पाहिजे होता. या ठिकाणी जर बघितलं आय आणि जे या ठिकाणी -2चा फरक आहे आणि आय आणि एल आणि आयमध्ये कितीचा फरक आहे? -3चा फरक आहे. त्यामुळे जे पहिलं ऑप्शन राहील तुमच्या या ठिकाणी बरोबर असेल. तर नेक्स्ट बघा विधाने आणि निष्कर्ष आहे या ठिकाणी. बघा पहिला विधान, काही विजारी काय आहेत? पायजामे आहेत. काही जे विजारी आहेत ते काय आहेत? पायजामे आहेत. पायजामे. ओके, देन दुसरा विधान, काही पायजामे जीन्स आहेत. काही पायजामे जीन्स आहेत. ओके, आता निष्कर्ष वाचा. पहिला, सर्व विजारी जीन्स आहेत. सर्व जे विजारी आहेत ते काय आहे म्हणतात? जीन्स आहे म्हणतात. बघा विजारीचा पार्ट कुठं गेलेला आहे? पायजाम्यात गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व विजारी जीन्स होतील का? नाही होणार. त्यानंतर बघा सर्व जीन्स पायजामे आहे. सर्व जे जीन्स आहेत हे सर्व जीन्स पायजामे आहेत म्हणताय. बघा या ठिकाणी हा पण काय, काही पायजामे या ठिकाणी जीन्स आहे विचारलेला आहे, तर हा काय राहील? चुकीचं राहील ना. म्हणून हे जे दुसरा तुमचं ऑप्शन राहील निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 यापैकी एकही तर्कसंगत असणार नाही. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे की एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 60% चिन्हांकित केले. ओके, आणि 20% सवलतीने विकली तर मिळालेल्या नफ्याची टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी शोधायचा. बघा 60%च्या वर. ओके, म्हणजे एका वस्तूची किंमत आहे 100 रुपये. ओके, तिला 60%च्या वर विकायचं आहे. म्हणजेच किती होईल? ते 160 होईल. ओके, आणि 160 झाल्यानंतर 20% सवलत होईल. सवलत दिल्याने 20% म्हणजेच काय? 10% म्हणजे 16 होईल. तर 16 20% म्हणजे काय होईल? 32 होईल. ओके, 32 या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला? सवलत द्यायची आहे. तर किती होईल? बघा 8 2 आणि 1. ओके, बघा या ठिकाणी तुमची वस्तू किती रुपयाची होती? 100 रुपयाची होती. आणि तुमचा प्रॉफिट किती आहे? 28 आहे ना. 28 जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी काय होईल? नफ्याची टक्केवारी किती राहील? 28. चौथा ऑप्शन तुमचा बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा सरळ तुम्हाला द्यायचं आहे. बघा 7 - 4 किती राहिले तुमचे? 3. ओके, देन गुणाकार करा. 3 × 3 किती राहिले? 9. ओके, त्यानंतर बघा 15 - 6 15 - 6 15 - 9 किती उरले तुमच्याकडे? 6 उरलं. देन बघा 17 - 6 करायचं आहे तुम्हाला. किती राहिले? 11. आणि 121/11 किती होतात? 11. ओके, तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील ते या ठिकाणी बरोबर असेल. ओके, मालिका तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. बघा यस यू डब्ल्यू आणि देन क्वेश्चन मार्क. ओके, बघा यस आणि यू यामध्ये कितीचा फरक आहे? +2चा फरक आहे. त्यानंतर यू आणि डब्ल्यू +2चा. तर यानंतर कितीचा फरक राहील? +2. म्हणजेच काय येईल या ठिकाणी? वाय येईल ना. ओके, वाय आला तुमचा. त्यानंतर बघा या ठिकाणी 3 आहे, 5 आहे, 7 आहे. म्हणजे विषम आहे. समोरची विषम कोणती राहील तुमची? 9 राहील ना. ओके, म्हणजे वाय आणि 9 तुम्हाला या ठिकाणी मिळाला. त्यानंतर जर बघितलं आपण TWZ. ओके, या ठिकाणी बघा कितीचा फरक आहे? TWमध्ये +3चा फरक आहे. त्यानंतर WZमध्ये +3चा फरक आहे. आणि झेड नंतर 3चा फरक जर घेतलं ओके तर काय येईल या ठिकाणी? सी येईल ना. म्हणजेच काय येईल? Y9C या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे. ओके, दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा गटात न बसणारी तुम्हाला ऑप्शन ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी टी ई ए आणि व्ही. बघा या ठिकाणी टी आणि एमध्ये कितीचा फरक आहे? +7चा फरक आहे. आणि ई आणि व्हीमध्ये कितीचा फरक आहे? -9चा फरक आहे. हा जो फरक आहे तुम्हाला या तिन्ही ऑप्शनमध्ये सारखा मिळेल. पण यामध्ये बघा जर जे आणि एमची गोष्ट केली तर किती? +3चाच फरक आहे. आपल्याला कितीचा पाहिजे होता? +7चा पाहिजे होता. ओके, म्हणून तुमचं जे वेगळं जे ऑप्शन राहील तुमचं चौथं राहील. ओके, नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्ष आहे या ठिकाणी.
बघा पहिलं विधान, सर्व देवमासे मासे आहेत. ओके, बघा सर्व जे देवमासे आहेत, देवमासे काय आहेत? मासे आहेत, मासे. ओके, त्यानंतर काही देवमासे शार्क आहेत, काही जे देवमासे आहेत ते काय आहेत? शार्क आहेत, शार्क आहेत. ओके, त्यानंतर बघा सर्व शार्क जलचर आहेत. ह्या ज्या सर्व शार्क आहेत त्या काय आहेत? जलचर आहेत, जलचर आहेत. आता बघा निष्कर्ष, एकही देवमासा जलचर नाही म्हणते. हा जो देवमाशाचा पार्ट आहे जलचरमध्ये नाही आलेला आहे म्हणते, पण या ठिकाणी आलेला आहे. ओके, त्यामुळे जो पहिला जो ऑप्शन निष्कर्ष राहील तो चुकीचा राहील. त्यानंतर दुसरा बघा, काही मासे शार्क आहेत. या माशांपैकी काही मासे काय आहेत? शार्क आहेत, शार्क आहेत. बरोबर आहे, बरोबर. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, जो दुसरा आहे निष्कर्ष तो फक्त काय आहे? बरोबर आहे. दुसरंवाला बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, फक्त 2 निष्कर्ष या ठिकाणी तर्कसंगत आहे. दुसरा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगळी शब्दजोडी या ठिकाणी ओळखायची आहे. काय म्हणत आहे? बाळगणे. बाळगणे म्हणजे काय होते? धरून ठेवणे. स्वतःकडे बाळगणे म्हणजेच धरून ठेवणे. समानार्थी शब्द दिसत आहे आपल्याला. समग्रपणे म्हणजेच काय होते? संपूर्णपणे, समानार्थी शब्द आहे. नेहमी म्हणजेच कायम, समानार्थी शब्द आहे. पण या ठिकाणी खडबड आणि शांतता जर घेतलं तर हा काय? खडबड शांतता विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे तिसरी जी जोडी राहील ते या ठिकाणी वेगळी राहील. ओके, नेक्स्ट बघा, पाईप ABC मिळून एक टाकी किती मिनिटात भरू शकतात? 20 मिनिटात भरू शकतात. परंतु गळतीमुळे सर्व पाईप, तिन्ही पाईप टाकी पूर्णपणे भरण्यासाठी 10 मिनिटं काय होतात? अधिक लागतात. म्हणजे जर गळती असेल तर काय 10 मिनिटं अधिक लागतात. गळतीवाला आपण नळ समजू या ठिकाणी. ओके, तर गळतीमुळे संपूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ किती? पहा, या ठिकाणी काय विचारलं आहे की फक्त जर गळतीच असेल तर पूर्ण जे टाकी आहे, भरलेली टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. बघा ABCD, जर आपण जो गळतीवाला जर नळ पकडला तर 10 मिनिट अधिक लागतात. पहिले किती लागत होते? 30 लागत होते ना तिघांना. ABCला 20 लागत होते. ओके, ABCना 20 मिनिटं लागत होते. तर आता गळतीमुळे किती झालं? ABCD पकडू आपण, कारण या ठिकाणी डी पण आलेला आहे गळतीवाला. यांना किती लागतात? 30 मिनिटं लागतात. आणि ABCला किती मिनिटं लागतात? 20 मिनिटं लागतात. तर बघा, या ABCDमधून जर आपण ABC मायनस केलं तर काय मिळेल आपल्याला? डी मिळेल ना. तर बघा या ठिकाणी यांचा LCM किती येईल? 60 येईल. 20 3 60 आणि 30 2 60. ही झाली एका मिनिटाची इफिशियन्सी. ओके, म्हणजेच हा एका मिनिटात 2 लिटर पाणी भरत आहे. ओके, आपण टोटल लिटर 60 पकडू, तर 2 लिटर जर पाणी भरत आहे एका मिनिटात, तर 30 मिनिटात हा किती भरेल? 60 भरेल ना. ओके, हा पण सेम तसंच. तर बघा या ठिकाणी आता बघा, या ABCDमधून मला काय मायनस करायचं आहे? ABC मायनस करायचं आहे, म्हणजे आपल्याला डी मिळेल. तर बघा ABCची इफिशियन्सी मायनस काय 2 मायनस 3 करू आपण या ठिकाणी. ABCDमधून म्हणजे 2मधून काय -3 करावं लागेल. म्हणजेच काय उरेल तुमचं? -1 उरेल ना. आता बघा हा जो -1 आहे ही कशाची इफिशियन्सी मिळाली आपल्याला? बघा ही जी इफिशियन्सी आहे ही या डीची इफिशियन्सी आहे मायनस, कारण तो काय गळती आहे. ओके, तर बघा किती येईल याचं? 60 येईल ना. -60 येईल. ओके, म्हणजेच काय होईल तुमचं? 60 मिनिटं या ठिकाणी लागतील गळतीमुळे. ओके, गळती असल्यामुळे हे मायनस आहे, तर आपल्याला किती लागतील? 60 मिनिटे त्या गळतीमुळे लागतील. ओके, बघा या ठिकाणी जो डी आहे हा डी आहे एका मिनिटात किती म्हणजे -1 म्हणजे खाली करत आहे. ओके, एका मिनिटात 1 खाली करताय, तर याला टोटल 60 लिटर खाली करायसाठी किती मिनिटे लागतील? 60 मिनिटे लागतील ना. म्हणून तुमचं दुसरं ऑप्शन जे राहिलं या ठिकाणी बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात, जर 25 जणांनी दिवसातील 15 तास काम केले, 8 दिवसात ते 5 कार्य एकके पूर्ण करू शकतात. ओके, 5 कार्य एकके. तर 12 जणांनी दिवसाचे 20 तास काम करून 10 कार्य एकके पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणताय? बघा या ठिकाणी काय होईल? 25 जणांनी ओके किती 15 तास काम केलं, 8 दिवसात किती एकक कार्य करतायत? एकक कार्य हे बरोबरच्या नंतर तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, बघा किती 5 एकक कार्य पूर्ण करतात. देन बघा 12 जणांना 20 तास काम करून किती 10 एकक काम करतात, 10 एकक काम पूर्ण करतात. तर ते त्यांना किती दिवस लागतील म्हणता? यांना किती दिवस लागतील म्हणता? हा एक्स पकडू या ठिकाणी. ओके, तर बघा यांना जर उलटं केलं म्हणजेच ते काय जातील? गुणाकारात जातील. तर बघा 25 गुणिले 15 गुणिले 8 गुणिले काय होईल? 10 वर जातील, म्हणजेच हा गुणाकारात जाईल. ओके, 10 इकडे गेलं. त्यानंतर बघा 12 गुणिले 20 गुणिले किती एक्स गुणिले 5, 5 खाली जाईल ना. ओके, तर बघा 5 2 10. ओके, त्यानंतर बघा 8 4 2 8 आणि 4 3 12. ओके, त्यानंतर बघा 3 5 15. ओके,
त्यानंतर बघा 2ने मी 20ला काटतो, 10 उरलं या ठिकाणी आणि हे 5 दुने 10 म्हणजेच 10 10 कटले. ओके, राहिलं काय तुमच्याकडे 25, म्हणजे टोटल किती 25 दिवस 10 एकक काम पूर्ण करण्यासाठी लागतील. ओके, 25 पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी बरोबर असेल. बघा, जर 11.25 मीटर एक समान लोखंडी दंड, ओके रॉड पकडू आपण या ठिकाणी, या लोखंडी रॉडचे वजन किती आहे 42.75 किलो आहे. ओके, तर त्याच रॉडच्या 6 मीटरचे वजन किती असं विचारलं या ठिकाणी. ओके, बघा टोटल किती मीटर आहे 11.25 मीटर आहे आणि टोटल याचं वजन किती आहे 42.75 kg. ओके, बघा 42.75 किलो आहे. तर आपण टोटल मीटरने लांबीने जर भागलं तर आपल्याला काय भेटेल, एका मीटरचं वजन भेटेल ना. बघा टोटल 11.25 मीटरने मी भागत आहे म्हणजेच आपल्याला काय मिळेल, एका मीटरचे वजन मिळेल. ओके, बघा जर 0.25ने जर मी 11.25ला काटलं तर काय येईल, बघा या ठिकाणी 1मध्ये किती 0.25 असतात 4 असतात, तर 10मध्ये किती असतील 40 असतील ना, 40 आणि हे 5 45. ओके, म्हणजे या ठिकाणी काय राहिलं 45 राहिलं, याला काटलो मी. त्यानंतर याला पण 0.25ने जर काटलं तर या 40मध्ये किती आहेत, 40मध्ये बघा 4 चोक 16, 16 वेळा जाईल, 4 चोक 16 म्हणजे 160 वेळा जाईल आणि त्यानंतर हे किती आलं 11 म्हणजेच किती होतील 171 होईल. ओके, त्यानंतर बघा 45 3 किती होतील 135 होईल. त्यानंतर किती उरले 36.0 म्हणजेच 45 8 किती होतील 360 होतील ना. तर बघा 3.8 जे राहील एका मीटरची लांबी राहील, तर गुणिले आपल्याला किती करायचे 6 मीटरची, म्हणजे 6 मीटरचे विचारलं आहे ना, तर बघा 6 करायचे तुम्हाला, 6 8 48. ओके, त्यानंतर 4 6 3 18 4 22. ओके, म्हणजेच 22.8 या ठिकाणी काय येईल तुमची 6 मीटरचे काय येईल वजन येईल ना. ओके, तुमचं पहिलं जे ऑप्शन राहील या ठिकाणी 22.8 kg हे तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा 10 वर्षात 1300 रकमेवर 650 काय येतं सरळ व्याज येतं. तर जसे दर या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, 650 काय येतं 650 सरळ व्याज येतं, तर दर या ठिकाणी विचारलेला आहे 10 वर्षात 650 म्हणजेच एका वर्षात किती येईल 65 येईल ना. 10 वर्षात किती येत आहे 650 म्हणजेच एका वर्षात 65 येईल आणि कितीवर काढायचं आहे तुम्हाला 1300वर. ओके, काय काढायचं आहे रेट काढायचा आहे म्हणजेच 100 पैकी किती, तर बघा 13 2 शून्य कटले 2 शून्य कटले आणि 13 पंजे 65 म्हणजेच 5% काय राहील या ठिकाणी 5% तुमचं या ठिकाणी रेट राहील. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी बघा असे किती व्यंजन आहे म्हणत आहे की त्याच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर सुद्धा एक स्वर येतो म्हणत आहे. ओके, बघा व्यंजन तुम्हाला काढायचं आहे, व्यंजन बघायचं आहे की त्याच्या आधी पण स्वर येईल आणि नंतर पण स्वर येईल. कुठं मिळतं तुम्हाला बघा या ठिकाणी दिसतं कुठं व्यंजन आणि त्याच्या दोन्ही बाजूला स्वर असतील. या ठिकाणी बघा जी आहे आणि या ठिकाणी यू आणि आय दोन्ही स्वर आलेले आहेत, म्हणजेच काय राहिलं या ठिकाणी एकच आहे ना तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील